हॅलो 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 समोर त्याला बसवला ना, त्याची चौकशी करत असताना ज्या चौकशीत मेन त्याचे मिसेसचं नाव लिहिलेलं ज्याच्यावर ट्रान्सफर पैसे झालेले ते त्याचं काय त्यांना घेतलेलं नाही हां. आणि त्यामुळं सगळं पुढची हिस्ट्री ना आतापर्यंत कुठले एफ आय आर दाखल करायला वेळोवेळी आम्ही गेलो पण आम्हाला तशी वागणूक देत नाही. हां नमस्कार, मी राजेश बाबूराव शिंदे, राहणार भुईंज. वाईमधील निखिल वाघ या व्यक्तीने माझी आर्थिक फसवणूक केली. त्या संदर्भात मी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये 9 सप्टेंबर 2023 त्या दिवशी तक्रारी अर्ज दाखल केला. कितीची फसवणूक? 37 लाख रुपयाची फसवणूक केलेली माझी. आणि भुईंज पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रारी अर्ज दाखल केला तर सरासरी 2 महिने झाले त्याच्यावर काही विशेष अशी कारवाई काहीच नाही केलेली. त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी दरेगावी गेलो. मी ॲक्च्युली मूळचा दरेगावचाच, मुख्यमंत्री साहेब माझे चुलते लागतात. आम्ही भेटायला गेलो असता 5 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्यांनी त्यांच्या PA काळे साहेबांना सांगून चौकशीचे आदेश आपले समीर शेख साहेबांना फोन केला आणि त्यांनी मला भेटण्यास दुसऱ्या दिवशी बोलवलं. आम्ही तर SP ऑफिसला 6 तारखेला भेटायला आलो. साहेबांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि चौकशीचे आदेश दुसऱ्याच दिवशी भुईंज पोलीस स्टेशनला दिले. तर सर सांगायचं म्हणजे चौकशीचे आदेश देऊन सुद्धा 2 महिन्यात काही त्याच्यावर चौकशी नाही. आम्ही 1-2 वेळा बोलवलं, FIR सुद्धा साधी दाखल केली नाही आमची. आणि ते म्हणतात काय प्रूफ नाही. जवळजवळ 8.5 लाख रुपयाचे आमच्याकडे प्रूफ आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रूफ आहेत सर. पेमेंट 10,000 रुपयाचं प्रूफ असलं काय आणि लाख रुपयाचं असलं काय, शेवटी तो त्याला कलम एकच ना. तर त्यांनी FIR आम्ही विचारणा केली की सर तुम्ही 4 महिने झाले FIR साधी दर्ज केली नाही. म्हणलं का तर म्हणजे त्याच्या सिद्ध होत नाही, तुम्ही समजपत्रावर सही करा. आम्ही काही सही केलेली नाही. आणि त्याच्यानंतर सर आमच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. आम्हाला सर मानसिक त्रास म्हणजे प्रापंचिक घरात सगळ्याच बाजूने आम्हाला भयंकर त्रास झाला. आणि ती व्यक्ती अशी आहे की पूर्ण सर आहेत. आम्ही त्याची डिटेल चौकशी काढली तर त्याने वाई तालुक्यामध्ये जवळजवळ 2 कोटी रुपयांना माणसांना गंडा घातलेला आहे. व्हाईट कॉलर. नमस्कार, मी श्याम चावलानी, राहणार वाई, जिल्हा सातारा. वाईमध्ये वाई सुरू असलेल्या राष्ट्रीय रेस्टॉरंटचे जे मालक आहेत नलवडे सर, त्यांच्याकडनं मी हॉटेल व्यवसाय रेंटवर घेतलं होतं. आणि काही माझ्या घरगुती अडचणींमुळे मी ते हॉटेल चालू शकलो नाही. म्हणजे माझ्या आईवडिलांचं निधन होणे किंवा माझ्या मुलांचा ॲक्सिडेंटमुळे मला वेळ मिळू शकत नव्हता. पैशाची माझी अडचण खूप वाढत चालली होती. म्हणून मी निखिल वाघबरोबर माझी चर्चा होऊन त्यांच्याबरोबर मी त्यांना त्यांनी स्वतः मला सांगितलं की मी तुमचं युनिट चालवायला घेतो म्हणून. त्यासाठी मी त्यांना म्हटलं होते की बाबा हे ॲग्रीमेंट आपण जे काय माझे अमाऊंट आहे बघा 18 महिन्याचं त्यांनी मला भाडं दिलं नाही. त्याची अमाऊंट होती 10 लाख रुपये. आणि शेवट 18 महिने मला त्यांनी भाडं दिलं नाही म्हणून मी तिथलं सगळं माझं मटेरियल उचललं आणि ते उचलून मी माझं मटेरियलमध्ये जवळजवळ माझी 10 लाखाची नासधूस केली. टोटल मला 20 लाख रुपयाचं लॉस झालेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि मी त्याच्यासाठी तक्रार अर्ज म्हणून भुईंज पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो. भुईंज पोलीस स्टेशनला त्यांनी मला एवढंच सांगितलं की तुमच्याकडं त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट नाही केलं म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही आहे म्हणून. ॲक्च्युली फॅक्ट ही आहे की 18 महिन्यामध्ये मी त्याला भरपूर वेळा फोन केला, भरपूर वेळा त्याला कॉन्टॅक्ट केला. तो माझ्याकडं माझ्या मेडिकलमध्ये सुद्धा आला, पण मी करतो, मी तुमच्याशी ॲग्रीमेंट पण करतो. त्यांनी मला ॲक्च्युली मोठी फसवणूक अशी केली. मी ज्या नलोडे ज्यांच्याकडनं मी भाडे नव्हतो ते त्याला भाडे करू म्हणून मी त्याला जॉईन करून दिलं की आता मी निघतो तूच कर. त्यांनी त्याच्याबरोबर केलं आणि मला बरोबर 18 महिने मला माझी फसवणूक केली. मी जवळजवळ 50 लाख रुपये खर्च केला होता माझ्या त्या हॉटेल व्यवसायाकरता आणि महिन्याला 50,000 रुपये ठरले होते भाडं देणं. तर ते अशा 1-2 महिने मी समजू शकतो, 5 महिने 10 महिने समजू शकतो. 18 महिन्यामध्ये त्या माणसानं मला 1ही रुपया दिला नाही. माझी खूप मोठी फसवणूक केल्याच्या माध्यमातून माझा पूर्ण परिवार डिस्टर्ब झालेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे अशी स्टेज आलेली आहे की मी आत्महत्या करायला तयार आहे. मला निखिल वाघमुळं माझं पूर्ण माझं सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. माझी पूर्णपणे इच्छा झालेली आहे. पण आज मला या कंडिशनमध्ये तुम्हाला सांगूच वाटतं की मी मरत असेल तर मला त्याला त्रास देऊनच निघायला पाहिजे. मी इतकं सर्व मानणार नाही.